नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने मिळून सुरू केलेल्या पीएम किसान म्हणजेच की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान योजना जी की महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे, या दोनही योजनेच्या अंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये दिले जातात। यामध्ये पीएम किसान अंतर्गत वर्षाला 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला 6,000 रुपये असे 12,000 रुपयांचा लाभ मिळतो। परंतु 2024 साली किंवा 2023च्या मार्च महिन्यामध्ये या योजनेमध्ये केवायसी बद्दल एक अपडेट आली होती आणि त्या अपडेट नंतर अनेक पात्र लाभार्थ्यांना देखील वेगवेगळ्या कारणास्तव अपात्र करण्यात आले आणि त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी याबद्दल चौकशी केली, विविध ठिकाणी जाऊन फॉर्म देखील भरले, परंतु तरी देखील त्यांचे पैसे बंद झाले, ते परत त्यांना मिळाले नाहीत किंवा अनेक नवीन शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज केले आहेत परंतु ते अर्ज प्रलंबित पडले आहेत, ते अनेक दिवसांपासून आहे असे आहेत आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे की आता आम्हाला या योजनेअंतर्गत पुढील पैसे मिळणार आहेत की नाही किंवा आम्ही आता नवीन फॉर्म भरायचा की नाही किंवा आम्ही आमचा फॉर्म भरला आहे परंतु तरी देखील आम्हाला पैसे मिळत नाहीत, मग आम्ही काय करायचे, या योजनेबद्दल तुम्ही सविस्तर सांगा। आता या योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, कारण पीएम किसानच्या वेबसाईटवर अथवा पोर्टलवर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर देण्यात आली आहे। एक नवीन ऑप्शन सुरू करण्यात आला आहे, ज्या ऑप्शनद्वारे तुम्ही आता या योजनेअंतर्गत पुन्हा एकदा लाभ घेऊ शकणार आहात आणि त्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। यासोबतच यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार आहात। आता हे कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळेच तुम्ही दररोज नवनवीन माहितीसाठी, योजनासाठी आणि सरकारी जॉब असतील किंवा खासगी जॉब अपडेटसाठी आपले मराठी हायटेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट काय आहे ते आपण आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, पीएम किसानच्या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम या ठिकाणी अशी सर्व माहिती पाहायला मिळते। यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, खाली यायचं आहे, हे पहा मी सर्च काय केलंय तर pmkisan.gov.in सर्च करायचं। वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे हप्ते मिळाल्याची सर्व माहिती पाहायला मिळेल, जिथे की डिसेंबर मार्च मध्ये काय कुठला हप्ता होता, ऑगस्ट नोव्हेंबर मध्ये होता, एप्रिल जुलै मध्ये होता, डिसेंबर मार्च होता, ऑगस्ट नोव्हेंबर होता आणि आता पुढील हप्ता देखील जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे। आता फार्मर्स कॉर्नर वर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ई केवायसी हा पर्याय आहे, नवीन फार्मर रजिस्ट्रेशन जे की तुम्ही मोफत तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकणार आहात, तो एक ऑप्शन आलेला आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला यामध्ये अजून जे काही ऑप्शन आहेत त्यामध्ये तुम्ही अपडेट मोबाईल नंबर हा ऑप्शन आहे, नेम करेक्शन तुम्ही आधारनुसार करू शकणार आहात, पीएम किसानची जी की डाउनलोड मोबाईल ऍप्लिकेशन आहे ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात, केसीसी फॉर्म आहे, व्हॉलंटरी सरेंडर म्हणजेच की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे आणि त्यांना हा लाभ रिटर्न करायचा आहे, कारण जे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी लाभ घेतलाय त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते। त्यामुळे तुम्हाला जर हे पैसे रिटर्न करायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी व्हॉलंटरी सरेंडरवर क्लिक करू शकता। परंतु आज आपण ज्या ऑप्शन बद्दल बोलणार आहोत तो नवीन ऑप्शन आहे सर्च युअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पीओसी, म्हणजेच की हे सर्च साठी तुम्हाला या ठिकाणी नवीन ऑप्शन आला आहे, ज्यामध्ये जाऊन तुम्ही तुमची सर्व माहिती असेल किंवा तक्रार देऊ शकणार आहात। यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला स्टेट नोडल कॉन्टॅक्ट डिटेल म्हणून एक तुम्हाला ऑप्शन दिला आहे। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला 2 नंबरला जो आहे सर्च डिस्ट्रिक्ट नोडल यावर क्लिक करायचं आहे। डिस्ट्रिक्ट वाईज आपल्याला या ठिकाणी जे पीएम किसान या योजनेचे काम करतात त्या सर्व अधिकाऱ्यांचे, यामध्ये झोनल असेल, तालुका लेवल असेल, अशा सर्वांचे या ठिकाणी तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देखील देण्यात आले आहेत, जेणेकरून तुम्ही थेट कॉन्टॅक्ट करून त्यांना तुमचे या ठिकाणी असलेले प्रॉब्लेम दूर करू शकणार आहात आणि तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार आहात। या ठिकाणी बघा मी आता सिलेक्ट स्टेटवर क्लिक करून यामध्ये महाराष्ट्र हा पर्याय निवडतो आणि डिस्ट्रिक्ट मध्ये आल्यानंतर जो आता आमचा जिल्हा आहे तो पुणे जिल्हा, या पुणे जिल्ह्यावर क्लिक करून मी सर्च हा पर्याय निवडतो। आता या ठिकाणी बघायला तुम्हाला नावासहित सर्व माहिती आणि कोण आहेत, हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट डीएम म्हणून या ठिकाणी सुहास कृष्ण दिवसे आहेत, ज्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी देण्यात आला आहे, त्यासोबतच ईमेल आयडी देखील तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी तुमचा पीएम किसान योजनेचा असणारा जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जी काही अडचण आहे किंवा नमो शेतकरी योजनेमध्ये तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला लाभ मिळत नाही, तुम्ही अर्ज भरलाय परंतु तुमचा अर्ज प्रलंबित ठेवण्यात आला आहे, अशा सर्व अडचणी या ठिकाणी तुम्ही तुमच्या दूर करू शकणार आहात, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर नंबर म्हणजे या त्या पुणे जिल्ह्यासाठी बघा या ठिकाणी तुम्हाला जवळपास 28 जणांचे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत, ज्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार आहात आणि या कॉन्टॅक्टद्वारे तुम्ही तुमचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा जो काही स्टेटस असेल किंवा नवीन अर्ज करायचा असेल, जी काही तुमची माहिती आहे ती तुम्ही माहिती यांना व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करून किंवा डायरेक्ट फोन करून अथवा त्यांच्या ईमेलवर ही माहिती सविस्तर लिहून पाठवून तुम्ही या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या सर्व अडचणी दूर करू शकणार आहात।
आता या ठिकाणी खाली भागात तहसीलदार आहेत. यामध्ये रामाप्रसन्न जोशी असतील, गणेश हरिदास शिंदे आहेत, परत या ठिकाणी नजन राजेंद्र मारुती आहेत, अरुण ज्योतिराम शेलार आहेत, किरण मगन सुरवसे आहेत. असे तहसीलदार देखील या ठिकाणी तुम्हाला 10-20 तहसीलदारांचे नंबर देण्यात आले आहेत. त्या ठिकाणी खाल्यानंतर डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडेंट ऍग्रिकल्चर ऑफिसर यांचा देखील नंबर दिला आहे. त्यांचे नाव आहे संजय गोपाळराव कचोडे. खाली आल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी नादू भाऊसाहेब यांचा देखील तुम्हाला या ठिकाणी नंबर देण्यात आलेला आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे या ठिकाणी तालुका ऍग्रिकल्चर ऑफिसर यांचे देखील नंबर सर्व देण्यात आले आहेत. सुप्रिया राहुल बांदल असतील, राहुल राजू माने असतील, सूरज शशिकांत जाधव असतील, या सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर देखील या ठिकाणी तुम्ही पुढे पाहू शकणार आहात. या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करू शकता. सोमवार ते शनिवारच्या दरम्यान तुम्ही यांना संपर्क करू शकता. तुमचा कुठला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळत नसेल तरी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्हाला एखादा हप्ता आला नसेल तरी तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुमची माहिती त्यांच्या थ्रू लगेच अपडेट केली जाणार आहे आणि हे अपडेट झाल्यानंतर म्हणजे ते चेक करणार. तुमचा समजा सातबाराचा प्रॉब्लेम आहे किंवा तुमचा कुठलाही प्रॉब्लेम आहे, ती गोष्ट चेक करणार. त्यामध्ये तुम्ही पात्र असल्यास किंवा त्यामध्ये तुमच्या नावावर सर्व गोष्टी व्यवस्थित दिसत असल्यास, तुमच्याकडे टॅक्स तुम्ही भरत नसला, तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हंट नसला, तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असला, तर तुम्हाला या ठिकाणी ते सर्व तुमच्या अडचणी पाहतील, तुम्हाला व्यवस्थित संपर्क करतील आणि त्यानंतर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते मिळण्यास सुरुवात होणार आहे. म्हणून ही अत्यंत महत्वाची अपडेट पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची तुम्हाला आली आहे आणि ही अपडेट एक अत्यंत महत्वाची सर्वांसाठीच असणार आहे, कारण यामध्ये तुमचे सर्व प्रॉब्लेम घर बसल्या तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहात. त्यामुळेच ही अत्यंत महत्वाची माहिती तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहितीसाठी, तसेच सरकारी नोकर भरती असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर सर्व योजनांच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.